नमस्कार. लीना सोहनी यांच्या आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातील कथा मी सादर करणार आहे. मूळ लेखिका सुधा मूर्ती, सादर करती स्वाती पाटील. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे रेहमानची अव्वा. रेहमान एक शांत, सौम्य स्वभावाचा तरुण होता. तो BPOमध्ये नोकरीस होता. आमच्या फाउंडेशनचा उत्साही कार्यकर्ता होता. तो तसा मितभाषी, कारणाशिवाय तोंड उघडत नसे. स्वतःच्या कामगिरीबद्दल तो कधी बडाया सुद्धा मारायचा नाही. कामात तर तो एकदम तरबेज होता. त्याच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवा, ती 100% चोख पार पाडल्याशिवाय त्याला चालत नसे. तो शनिवारी आणि रविवार हे 2 दिवस फाउंडेशनचं काम करायचा. अनाथालयातल्या मुलांशी तो खूप कनवाळूपणे वागायचा. तो नेहमी स्वखर्चानं त्या मुलांसाठी खाऊ आणायचा. मला तो खूप आवडायचा. आम्ही अनेकदा एकत्र काम करायचो. त्यामुळे मी मूळची उत्तर कर्नाटकमधील धारवाडची आहे, हे त्याला कळलं. माझी बोलण्याची धाटणी पण त्याच परिसरातल्या लोकांसारखी आहे आणि धारवाडी जेवणाबद्दलचं माझं प्रेम सर्वांना माहीत आहे. एक दिवस रेहमान माझ्यापाशी येऊन म्हणाला, "मॅडम, या रविवारी जर तुम्हाला वेळ असला तर तुम्ही माझ्या घरी याल का? माझी आई आणि बहीण माझ्याकडे आल्या आहेत. आणि हो, माझी आईसुद्धा धारवाड जिल्ह्यातीलच आहे. आमच्या घरच्यांनी तुमचे कन्नडमधले लेख आणि तुमची पुस्तकं वाचली आहेत. मी तुमच्यासाठी काम करतो हे त्यांना कळल्यावर त्यांनी तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली. तुम्ही आमच्याकडे दुपारी जेवायला याल का? तुमच्याकडे छान रुचकर धारवाडी जेवण मिळेल का?" मी गमतीनं म्हणाले, "नक्की मिळेल मॅडम. माझी आई सुगरण आहे." "बस करा रेहमान. आपली आई कितीही वाईट स्वयंपाक करत असली ना, तरी आपल्याला तिच्या हातच्या जेवणाची चव नेहमीच आवडते. कारण ती आपल्याला फार प्रेमानं रांधून खाऊ घालते ना, म्हणून ते जेवण इतकं रुचकर लागतं. तसं नाही, माझी आई खरंच सुगरण आहे. माझी बायकोसुद्धा तसं म्हणते." "असं का? मग मात्र ती खरोखरच सुगरण असेल. कारण कोणतीही सून आपल्या सासूच्या स्वयंपाकाची उगीच तारीफ करणार नाही." "पण धारवाड जिल्ह्यातल्या कुठच्या गावच्या आहात तुम्ही लोक?" मग त्यानं मला रेणेबेन्नूर जवळच्या एका खेड्याचं नाव सांगितलं. मी कधी ते ऐकलेलं नव्हतं. मी त्याच्या घरी जेवायला जायचं आनंदानं कबूल केलं. रविवारी मी फुलं घेऊन त्याच्या घरी गेले. त्याचं अपार्टमेंट नवीनच होतं. बाणेरघाटा रस्त्यावरील प्राणी संग्रहालयाजवळ होतं. घरात शिरल्यावर त्यानं त्याच्या बायकोशी, सलमाशी ओळख करून दिली. ती चांगली तरतरीत होती. दिसायलाही छान होती. ती जवळच्या एका बालवाडीत शिक्षिका होती. मग त्यानं त्याच्या अव्वाला म्हणजे आईला हाक मारली. उत्तर कर्नाटकात आईला सगळे अव्वा म्हणतात. जरा वेळानं स्वयंपाकघरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिचे केस पांढरे झाले होते. रेहमाननं तिची माझ्याशी ओळख करून दिली. "ही माझी आई." तिला पाहून खरं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या कपाळावर चांगलं 4 आण्याच्या नाण्याएवढं मोठं कुंकू होतं. तिनं इरकली लुगडं नेसलं होतं आणि दोन्ही हातात कोपरापर्यंत हिरव्या बांगड्या होत्या. तिनं डोक्यावरून पदर घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर तृप्त समाधानाचं हसू होतं. तिनं दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला. इतक्यात दुसऱ्या खोलीतून रेहमानची बाहेर आली ती त्याची बहीण. ती दिसायला रेहमानपेक्षा खूपच वेगळी होती. रेहमान दिसायला गोरापान, देखणा होता. पण ती मात्र काळी-सावळी, उंच होती. तिनं सुती साडी नेसली होती. आपल्या आईपेक्षा जरा लहान कुंकू लावलं होतं. तिनं हातात 2-2 सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. रेहमान म्हणाला, "ही माझी बहीण उषा. ती हिरेकेरूरमध्ये राहते आणि तिचे यजमान दोघंही शिक्षक आहेत." रेहमानच्या आईकडे आणि बहिणीकडे पाहून मी बुचकळ्यात पडले. पण मी त्याला काही विचारलं नाही. मी जरा निवांत बसल्यावर उषा म्हणाली, "मॅडम, आम्हाला तुमच्या कथा फार आवडतात. त्या आम्हाला आपल्या वाटतात. तुम्ही लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा
मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगते. सलमा पण आता आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. मला सुद्धा आवडतात तुमच्या कथा. पण आमच्या बालवाडीतली मुलं फार लहान आहेत. त्यांना नाही कळणार त्या. रेहमान किंचित हसून म्हणाला, "माझ्या आईला आणि बहिणीला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? आज मी तुम्हाला माझीच कहाणी सांगणार आहे." मग त्याची आई स्वयंपाकघरात गेली आणि त्याची बहीण टेबल साफ करू लागली. सलमा आपल्या सासूबाईंना मदत करायला आत निघून गेली. तिथे आम्ही दोघंच उरलो. "मॅडम, मी मुसलमान असताना माझी आई आणि बहीण हिंदू कशा?" असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? माझी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण मनात कोणत्याही जाती धर्माविषयी कसलाही पूर्वग्रह न बाळगता तुम्ही सर्वांना समभावानं मदत करता. ते मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय. मला चांगलं आठवतंय, तुम्हीच एकदा म्हणाला होतात ना, आपण कुठल्या जाती धर्मात जन्माला यावं हे काही आपल्या हातात नसतं. त्यामुळेच आपण आपला धर्म किंवा जात ही आपली ओळख कधीच बनवू नये. रेहमान क्षणभर थांबून पुढे म्हणाला, "मॅडम, माझा पण या गोष्टींवर विश्वास आहे. कारण मला सुद्धा याच पद्धतीनं वाढवण्यात आलं आहे. त्यामुळं मला माझी जीवन कहाणी आणि माझा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन हे दोन्ही तुम्हाला सांगायचंय." रहमाननं त्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. 30 वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्या खेड्यात जरा गावाबाहेर दत्तूराम आणि काशीबाई हे जोडपं त्यांच्या 6 महिन्यांच्या मुलीसह उषासह राहत होतं. ते ज्या शेतात काम करायचे त्या शेताचे मालक म्हणजे श्रीकांत देसाई हे मुंबईला राहत. ही 10 एकरांची शेतजमीन होती. श्रीकांत देसाई वर्षातून एकदाच वसुलीसाठी गावाकडे येत. शेत इतकं मोठं होतं की त्याची देखभाल करणं दत्तूराम आणि काशीबाईस जड जायचं. मग त्यांनी आपल्या मालकाला आणखी एका जोडप्याला आपल्याबरोबर शेतात कसायला आणण्याची विनंती केली. शिवाय तेवढीच आपल्याला सोबत होईल असा विचारही त्यांच्या मनात होताच. मग श्रीकांत देसाईंनी जरा इकडे-तिकडे विचारपूस केली. लवकरच त्यांना पाहिजे होतं तसं जोडपं सापडलं. काही दिवसातच फातिमाबी आणि हुसेन साब तिथे येऊन दाखल झाले. शेतातील घराच्या अर्ध्या हिश्श्यात त्यांनी बिराड थाटलं. राहिलेल्या अर्ध्या भागात दत्तूराम आणि काशीबाई राहू लागले. हुसेन साब आणि दत्तूराम यांचं लगेच मेतकूट जुळलं. पण काशीबाई आणि फातिमाबी यांचं मात्र अजिबात पटेना. त्या दोघी काही वाईट नव्हत्या, पण त्यांचे स्वभाव वेगवेगळे होते. काशीबाई जरा भांडखोर होती. ती फारच स्पष्ट वक्ती होती. बोलायचीही मोठ्या आवाजात. ती भरपूर कामसू होती. फातिमाबी शांत, अबोल होती. तिला कामाचा आळस होता. त्यांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. एका कोंबडीचं निमित्त झालं. काशीबाईची कोंबडी फातिमाबीच्या अंगणात येऊन अंडी घालायची. फातिमाबी ती अंडी परत करायची नाही. तिला वाटायचं ती अंडी तिच्याच कोंबडीची आहेत. काशीबाईंनी आपली कोंबडी फातिमाबीच्या कोंबडीपेक्षा वेगळी ओळखू यावी म्हणून तिला रंग सुद्धा लावला होता. त्या दोघींसाठी एकच विहीर होती. मग त्यावरून भांडणं. नेमकी दोघींना एकाच वेळी त्या विहिरीवर भांडी घासायची असत, नाहीतर कपडे धुवायचे असत. शिवाय त्यांची त्यांच्या बकऱ्यांवरून सुद्धा भांडणं जुंपायची. फातिमाबीच्या बकऱ्या काशीबाईच्या झाडाचा पाला ओरबाडून खायच्या. फुलांची नासधूस करायच्या. तिला पूजेसाठी नेमकी ती फुलं हवी असायची. कधीतरी काशीबाईच्या बकऱ्या फातिमाबीच्या अंगणात जाऊन लेंड्या टाकायच्या. मग फातिमाबी त्या लेंड्या परत करायची नाही. मग त्या लेंड्याचं एवढं काय? मी मध्येच म्हणाले. मॅडम, लेंड्या खत म्हणून वापरण्यात येतात. हां, हां, आलं लक्षात. मग पुढे काय झालं? मी रेहमानला विचारलं. त्यांची भांडणं अशीच चालू राहिली. आपण उगीचच मालकांना सांगून हे दुसरं कुटुंब इथं बोलवून घेतलं, असं कधीतरी काशीबाईच्या मनात यायचं. ही फातिमाबी इकडे राहायला येण्यापूर्वी आपण किती आनंदात होतो, असं तिला वाटायचं. फातिमाबीला सुद्धा हे शेत सोडून दुसरीकडे निघून जावं, असं वाटायचं. पण हुसेन साब मात्र तिचं काही एक ऐकायला तयार नव्हते. ते म्हणायचे, "तुम्ही बायका उगाच क्षुल्लक गोष्टींवरून भांडता. आपल्याला इथे पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आली आहे.
इतकी सुपीक जमीन आहे, भरपूर पाणी आहे. आपले मालक किती चांगले आहेत. इकडे येत सुद्धा नाहीत. आपल्याला इथे भाज्या सुद्धा सहज पिकवता येतील. इथे जवळपास इतकं चांगलं काम मिळणार तरी कुठे आता? तू सुद्धा आळस झटक. तुझा अहंकार जरा बाजूला ठेव आणि त्या काशीबाईसारखी काम करत जा. तिच्याशी जरा जुळवून घे ना. घराच्या दुसऱ्या भागातही अशाच स्वरूपाचं संभाषण होई. दत्तूराम आपल्या बायकोला सुनावत, "इतकी भांडत जाऊ नको गं. जरा त्या फातिमासारखं शांत राहत जा ना. ती आळशी असली तरी स्वभावानं चांगली आहे." पण नेहमीप्रमाणेच त्या दोघी आपापल्या नवऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत. दिवस जात होते. आता काशीबाईची मुलगी 2 वर्षाची झाली होती. फातिमाबीला मुलांची आवड होती. उषा शेतात खेळायची. फातिमाबीला ते बघायला फार आवडायचं. फातिमाबीला मेहंदी लावायला खूप आवडत असे. ती शेतातल्या मेहंदीचा पाला वाटून स्वतःच्या हाताला लावायची. उषा त्यावेळी नेहमी तिच्याजवळ जाऊन बसायची. मग घरी येऊन म्हणायची, "आई, फातिमा काकूसारखी तू का गं नाही लावत हाताला मेहंदी?" ते ऐकून काशीबाई चिडायची. ती म्हणायची, "हे असलं हाताला मेहंदी लावून बसून राहणं फातिमाबीला जमतं. तिचा नवरा शेतात राबतो आणि वर तिला स्वयंपाकातही मदत करतो. ही आपली खुशाल पलंगावर रेडिओ ऐकत बसते. मी जर असं केलं तर तुझे वडील घरी आल्यावर मला स्वयंपाकात मदत करणार आहेत का?" त्या दोघींचं हे बोलणं फातिमाबीच्या कानावर पडायचं. पण तरीही तिची आणि उषाची मैत्री मात्र तशीच राहिली. मग फातिमाला दिवस राहिले. आता तर ती आणखीनच आळशी झाली. अखेर 9 महिने पूर्ण झाले. मग त्यांच्या दूरच्या नात्यातली बाई तिचं बाळंतपण करायला येऊन राहिली. काही दिवसानंतर गावात कसला तरी उत्सव होता. दत्तूराम आणि त्याच्या घरचे त्या उत्सवाला गेले होते. ते जेव्हा परत आले तेव्हा फातिमाबी तिथे नव्हती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिला मुलगा झाला होता. पण तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. दुसऱ्या दिवशी फातिमाबी गेल्याची बातमी आली. त्या नवजात अर्भकाला घेऊनच हुसेन साहेब घरी आले. बाळाची काळजी घेण्यासाठी ती नात्यातली बाई 1 महिनाभर थांबली आणि मग परत गेली. इतक्या तान्ह्या बाळाला सांभाळणं हे हुसेन साहेबसाठी महाकर्म कठीण काम होतं. हुसेन साहेब किंवा फातिमाबी यांना कुणीच नातलग नव्हते. त्या बाळाचा सांभाळ करायला कुणीच नव्हतं. त्यांचे सगळे नातेवाईक मोलमजुरी करून पोट भरत. त्या तान्ह्या बाळाचा भार कोण उचलणार? दत्तूराम स्वभावानं चांगले होते. त्यांना हुसेन साहेबविषयी सहानुभूती वाटली. हुसेन साहेब यांनी शेतात कमी काम करून बाळाची काळजी घेण्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा असं त्यांनी सुचवलं. इतक्या तान्ह्या बाळाला सांभाळणं फारच कठीण काम होतं. एका रात्री ते बाळ सतत रडत राहिलं होतं. काशीबाईला शेवटी ते असह्य झालं. तिला वाटलं, आता अति झालं. किती झालं तरी ते एक तान्हं बाळ होतं. लहान बाळाला सांभाळण्याच्या बाबतीत स्त्रिया आणि पुरुष यांच्यात फरक असतो. तिच्या अंतर्यामी दडलेली आई तिला स्वस्थ बसू देईना. तिनं आपल्या पतीची वाट सुद्धा न बघता सरळ शेजारी हुसेन साहेब यांच्या दरवाजावर टकटक केलं. हुसेन साहेब यांनी दरवाजा उघडला. तेव्हा ती त्यांना म्हणाली, "हुसेनी, त्या बाळाला द्या पाहू माझ्याकडे. मी सुद्धा एक आई आहे. त्याला शांत कसं करायचं ते मला कळतं." मग तिनं त्यांच्या हातून त्या बाळाला घेतलं आणि त्याला पदरात गुंडाळून छातीशी धरून घरी आली. ते बाळ लगेच रडायचं थांबलं. ते बाळ जन्मल्यापासून आज पहिल्यांदा हुसेन साहेब शांत झोपू शकले. दुसऱ्या दिवशी काशीबाई हुसेन साहेबांना म्हणाली, "तुम्ही परत लग्न करेपर्यंत मी या तुमच्या बाळाचा सांभाळ करेन. काही काळजी करू नका." फातिमाबीशी असलेलं आपलं वैर ती केव्हाच विसरून गेली होती. त्याबद्दल तिलाच लाज वाटायची. तिला वाटायचं, आपण फातिमाबीशी चांगलं वागायला हवं होतं. आजकाल बकऱ्यांच्या लेंड्या कुणाच्या भागात पडतात, कोंबड्या कुणाच्या परसात अंडी घालतात, याची काशीबाईला काही फिकर नव्हती. तिच्या दृष्टीनं त्या बाळाचा सांभाळ करणं कितीतरी महत्त्वाचं होतं. बाळाचं रेहमान असं नामकरण करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हुसेन साहेबनी परत लग्न केलंच नाही. रेहमान काशीबाईच्या घरातच लहानाचा मोठा होत होता. तो आता काशीबाईला अव्वा म्हणून हाक मारे आणि उषा त्याची अक्का झाली.
रात्रीचा रेहमान हुसेन साबच्या घरी त्यांच्याजवळ झोपायचा. पण सकाळ उजाडली की तयार होण्यासाठी तो काशीबाईच्या घरी धावायचा. उषा अंघोळ वेणी करून आपली आपण तयार व्हायची. तर रेहमानला अंघोळ घालण्यापासून सगळंच काशीबाईला करावं लागायचं. ती दोघांचा नाश्ता बनवायची, शाळेचा डबा भरायची आणि त्यांना शाळेत सोडायला जायची. उषा खरं तर रेहमानपेक्षा मोठी होती. पण काशीबाईनं त्यांना शाळेत मुद्दाम एकाच वर्गात घातलं होतं. दुपारी काशीबाई शेतात काम करायची आणि संध्याकाळी दोघांना शाळेतून घरी घेऊन जायची. हुसेन साहब रेहमानसाठी रात्री स्वयंपाक करायचे. मग दोघं जेवून रात्री त्यांच्या घरी झोपत. हे असं 10 वर्ष चाललं होतं. आता रेहमान 10 वर्षाचा आणि उषा 12 वर्षाची झाली होती. हुसेन साहब आजारी पडले. त्यांच्याकडची सगळी शिल्लक त्या दुखण्यात खर्च झाली. इकडे काशीबाईनं 2 म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. आता आपल्या पतीपेक्षाही काशीबाईची कमाई जास्त होत होती. त्याच वर्षी हुसेन साब क्षयरोगानं निधन पावले. आता रेहमान एकटा पडला. हुसेन साहबना मुठमाती द्यायला फारसं कुणी उपस्थितही नव्हतं. रेहमानचा एक दूरचा काका तेवढा आला होता. आपण आपल्या पुतण्याचा सांभाळ करू, असं मुल्लासाहेबांना वचन देऊन निघून गेला. पण प्रत्यक्षात मात्र रेहमानला नेण्याची वेळ आली तेव्हा तो आलाच नाही. पण काकणभरही विचार न करता दत्तूराम आणि काशीबाई यांनी त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं. रेहमान पण तिथं आनंदानं राहू लागला. रेहमानच्या धर्माविषयी काशीबाई अत्यंत जागरूक होती. दर रविवारी ती त्याला नमाज पढण्यासाठी पाठवायचीच. त्याचप्रमाणे गावातल्या मशिदीत कुराणाचे पाठ शिकवायला पण ती त्याला पाठवायची. गावात मुसलमान वस्ती तशी फारच कमी होती. तरी पण त्यांचे सण असले की ती रेहमानला मुद्दाम त्यात सहभागी होण्यासाठी पाठवायची. घरी जेव्हा हिंदूंचे सण साजरे होत, तेव्हा रेहमान अर्थातच त्यात भाग घेतच असे. काही दिवसांनी दोन्ही मुलांसाठी दत्तूराम आणि काशीबाईनं 2 सायकली विकत घेतल्या. मग उषा आणि रेहमान सायकलनं शाळेत जाऊ लागले. पुढे ते एकाच कॉलेजात शिकण्यासाठी जाऊ लागले. तेही सायकलनंच. काही वर्षानंतर दोघंही पदवीधर झाले. पदवी हातात मिळण्याच्या दिवशी काशीबाई रेहमानला म्हणाली, "दुर्दैवानं तुझ्या आई-वडिलांचे फोटो काही आपल्याकडे नाहीत. त्यामुळे मक्केच्या दिशेनं तोंड करून बस आणि अल्लाची प्रार्थना कर. फातिमा बी आणि हुसेन साब यांचं स्मरण करून प्रार्थना कर. त्यांचे आशीर्वाद तुला लाभतील. आता तू मोठा झाला आहेस, स्वतंत्र झाला आहेस. पुढच्याच महिन्यात उषाचं लग्न होऊन ती सासरी जाईल. तुमच्या दोघांच्या बाबतीतली माझी जबाबदारी आता खऱ्या अर्थानं संपली." काशीबाईचं प्रेम आणि तिची निष्ठा यामुळे रेहमानचं अंतःकरण हेलावून गेलं. त्याला आपल्या सख्ख्या आईचा चेहराही पाहून माहीत नव्हता. त्यानं अल्लाची आणि आपल्या मृत आई-वडिलांची मनापासून प्रार्थना केली आणि मग तो काशीबाईच्या पाया पडला. तो म्हणाला, "अव्वा, तूच माझी अम्मी आणि तूच माझी मक्का." रेहमानला बंगळूरच्या एका BPOमध्ये नोकरी मिळाली. तो घर सोडून बंगळूरला आला. काही वर्ष त्यानं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या. पुढे त्याच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झाली. त्याला चांगला पगार मिळू लागला. आपल्याच एका मित्राच्या लग्नात त्यानं सलमाला पाहिलं आणि पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडला. काशीबाई आणि दत्तूरामच्या परवानगीनं त्यानं सलमाबरोबर निकाह केला. रेहमानची कथा सांगून संपली तेव्हा तो खूप भावनाविवश झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. मला काशीबाई मला काशीबाईचं फार नवल वाटलं. ती खरं तर अशिक्षित होती, पण तिचे विचार, तिची जीवनमूल्य किती श्रेष्ठ दर्जाची होती. तिच्या विनम्र स्वभावामुळे आणि विशाल हृदयामुळे मी आश्चर्यचकित झाले. काशीबाईनं रेहमानला त्याच्या स्वतःच्या धर्मानुसार वाढवून सुद्धा त्याच्यावर पोटच्या मुलासारखं प्रेम केलं होतं. एव्हाना जेवण तयार झालं होतं. उषानं आम्हाला जेवायला हाक मारली. जेवण खरोखरच रुचकर, स्वादिष्ट होतं. जेवता जेवता मी उषाला विचारलं, "आज तू कशी काय इकडे आलीस?" "मला शाळेत सुट्टी होती. त्याला जोडून रजा घेऊन मी इकडे आले. म्हणजे मला पंचमीपर्यंत राहता येईल." पंचमी हा मुलींचा सण आहे. विशेषतः लग्न झालेल्या मुली हा सण साजरा करतात. त्या दिवशी
त्या मुद्दाम आपल्या भावाच्या घरी त्याला भेटायला जातात. उत्तर भारतात भावा-बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक असणारा राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो. अशाच प्रकारचा या भागातला हा सण आहे. या प्रसंगाच्या निमित्तानं मला आपल्या इतिहासातील एका कथेची आठवण झाली. या कथेनुसार राणी करुणावती हिनं सम्राट हुमायूँ यास राखी पाठवून त्यानं आपलं रक्षण करावं अशी त्याला विनंती केली होती. आता माझं लक्ष जेवण घराच्या भिंतीकडे गेलं आणि मला दिसलं रहमानच्या घरी मक्का आणि कृष्ण भगवान यांच्या तस्विरी शेजारी शेजारी टांगण्यात आल्या होत्या. धन्यवाद.